ए बोलो साईराम 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 साईराम. दिंडी जाताना हा तर ती 2-2.5-3 महिन्यापासून सारख्या दिंड्या रात्रंदिवस चालू आहे. हा. आणि त्या बाबांच्या मुळे रोजगार लोकांना गरिबांना भेटला. कोणी हॉटेल टाकतंय, हा. कोणी हे मध आहे, हे मी हर वर्षी काढतो. हे जो आहे ओरिजिनल मध आहे. मी हे मध काढल्यावर त्यांच्या बिया काढून विकतात त्या खायला हा पण ना, वेगळे. आता सध्या चालू झालं ते सीझन. नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तुम्ही पालखीचा व्हिडिओ तर बघितला असेल. तर आता श्रवण त्या पालखीच्या व्हिडिओमध्ये बोलला होता की मम्मी आणि माझे पप्पा जाणार आहेत. तर मी पण तयार झाली आहे. हा बघा हर्ष, व्हिडिओमध्ये तुम्ही तर नेहमी बघता त्याला. परत आनंदची बायको आहे भेट द्यायला आणि हे बघा हे पिंकीचे पप्पा पुढे बसले शेवटचा दिवस आहे पालखीचा. आणि बघा हे गाडी चालवत आहेत. गणेश गायकवाड. उद्याचा शेवटचा दिवस आहे पालखीचा, तर आम्ही पालखीला भेट द्यायला चाललोय. आता आम्ही कसाऱ्याला आलोय. जरा चहा नाश्ता करतो. हे बघा कुठे आपण आलोय. कसारा थंडी भरपूर आहे ना. भरपूर थंडी आहे. भरपूर थंडी. श्रावण तर गाडीत बसलाय बघा, येतच नाही. गाडीत बसलाय संदेश आले फिरायसाठी. आणि हे पिंकीचे बाबा बघा थंडी वाजते, टोपे वगैरे घातले. आणि हर्षकडे बघा, त्याला थंडी नाही वाजत आहे. तरुण आहे तो. हा काय बोलते. हे बघा. अजून एक स्वेटर घातलं पाहिजे, एवढी थंडी लागते. हो थंडी वाजते भरपूर. आता आम्ही ते चहासाठी थांबलोय. ते वॉशरूमला गेले. हे बघा इकडे चहा, कुरकुरे सर्व आहे. इथे गाड्या बघा सगळ्या 4 व्हीलर थांबल्यात. आणि हे बघा वॉशरूमला गेले होते, आता आलेत. आम्ही चहा मागू, काय मागू ते माहित नाही, पण आता हे लोक सध्या उभे आहेत. आणि श्रवणला थंडी वाजते. आता गाडीमध्ये आहे बघा. आणि कसाऱ्याच्याच रोडला आहे बघा. बघा आमची गाडी. ओ तुम्हाला थंडी वाजायला लागली. खरं थंडी नाही वाजत आहे. मग कानाला पट्टी कशाला बांधत. असं वाटतं अजून एक छान घ्यायचं. बघा ना, फुल घालायला सांगितलं तर घातलं नाही. बघा कसे काय घालून आलेत ते बघा. चहा घेऊन या, नाही तर काय कॉफी काय ते बघा. थंडा बिंडा पाहिजे. थंडा नको बघी, थंडा मागतायत. थंडवणे सगळी. इथे कापली आहे बी बाहेर बघा. त्या साहेबाला विचारा, थंडीमध्ये बसलाय गाडीत. गाडीमध्ये बसलाय श्रवण. खूप मस्त झोपून आलाय तो. हे बघा परत चहा आणायला चालली. चहा पिते. चहा आणली आहे, गोड आहे. का आणलाय नाही बिस्किट. तुला बिस्किट पडते. गाडीत बसणार आहेत ना, म्हणून ते बसत नाही आहेत है ना. चहा थंड पिया, गरम पिऊ नका, मग थंडी लागणार नाही. पाय कापते ती म्हणते. आली कशाला बाहेर, कापतात पाय. बघा वड्या कसा लागला बाबू. मस्त एकदम छान आहे ना. एक नंबर. आणि गरम गरम आहे. बिलकुल खाय ना. पाहिजे तुला. हा 2-3 घेऊन ये. हे बघा हे 2-3. आणि जरा मिरचीची ट्राय करा पिंकीची पप्पा. नको करा हो, नका करा. मी पंकज कर नाही. पण हे बघा वडे वडे कुंबल्याचे वड्या. कोंबड्याचे वडे नाही. कुठले वडे, कुंबल्याचे की कसारा. कसं आहेत वडे तुम्ही खाताय. छान आहे. गरम गरम आहेत बघा.
सकाळी भेटू पालखी जवळ हा तिकडे भेटू आता. मला झोपणार मी पण झोपणार. हा हे बघा आम्हाला 5 वाजले आणि शिरीष आम्हाला घ्यायला आलाय. गाव कुठलं आहे? पांगरी गाव आहे. पांगरी गाव आहे. आणि आज शेवटचा दिवस आहे पालखीचा, तर भेटीला आलोय आम्ही पालखीच्या. खूप छान. हे बघा आम्हाला न्यायला आलं. स्वागत करतो आम्ही. बघा आता मी आता उठली आहे आणि सिद्धेशला बघायला आली. रात्री भेटत नव्हतं आम्हाला, सकाळी आली ती काही लोक बाहेर झोपले होते. बघा ए दादा आंघोळ नाही केली आणि मग आपण करून घ्यायची. बाहेरचा परिसर बघा किती छान आहे. यांचा सत्कार करतात बघा इकडे. आनंद सद्गुरु साईनाथ महाराज की. साईनाथ महाराज की जय. आता इकडून चालली आहे पालखी. आता पहिली निशाणी आहे साईराम. बोला ओम साईराम. ओम साईराम. सर्व चाललेत. हाय अरे बोलत पण ना हर्ष काय रे. सर्व आता तयारी करतात जायची आणि फोटो सुद्धा काढतात. आणि बघा सर्व ए बोला साईराम साईराम साईराम. साईराम. बोला बोला श्री सच्चिदानंद बोला. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. याच्या बाद गाडी येतोय. बघा चालली आहे पालखी आता. आमचा सिद्धेश बघा सिटी वाजला आत्ताच इंडियाला आहे. तू ह्याला बघा श्रवणला. हे बघ शिरीषने कसा फेटा घातला नाही बघा. आणि पूर्ण गावठी फुल गावठी. ह्याला ओळखता की नाही तुम्ही? नेहमी व्हिडिओ मध्ये असतो आमच्या. आणि आता सेवेकरी झालाय. तर पहिला पदयात्री यायचा, आता सेवेकरी आहे. ही बघा मस्त जुळ्यावर जुळते बघा. आणि नवरा गेलाय पदयात्री आणि ही बघा बसली आहे.
कसं वाटतंय तुला इथे? मस्त वाटतंय. हा ना? गावाला आल्यासारखं वाटतं. सगळं मस्त आहे इथे. शेत आहे, कांद्याची पातीचं झाड आहे, गाई आहे, चिकूची झाड आहेत, त्याची पण झाड आहेत, बाजरीची सगळी. हा ना? हो. आणि गाई वासरू आहेत, बकरी पण आहे त्यांच्याकडे. आणि आपली सोय छान केली ना या लोकांनी. हो, खूप चांगली केली. हा. पदयात्रीला आल्यावरती बघा अशी कामं करतात आणि घरी कामं नाही करत. आणि हे बघा, हे त्यांचे सेक्रेटरी आहेत, कपडे घेऊन उभे राहिलेत बघा. ही बघा, ही फुलं दाखवा. आणि फुलं किती छान आहेत ना. पुढे लाईट आली का? हे बघा त्यांच्या गायी बघा बाहेर या साईडला ठेवलंय, कारण की पालखीवाले आले होते ना, म्हणून त्यांनी इकडे या साईडला पाठी बांधलं होतं. आणि बघा हे ऊसाचं आहेत काय का? हे नाही नाही, ऊस नाही, ज्वारी आहे. ऊस नाही, हे ज्वारीचं आहे वाटतं ना. हा, हे ज्वारी आहे. हे चिकूचं झाड आहे ते. अरे चिकू पण आलेत ग. हा, हे चिकूचं झाड आहे. या गाई आहेत. हे बघा, हे बाई बघा मार. इकडे या. हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. अरे हा नाही गेलं. दिसलं? हे बघ, इथे झाडच आहेत सगळे. हे चिकूचं झाड आहे. हे बघा, इकडे दाखवते. हा, मुळा हे बघ चिकू बघा आलेत, भरपूर आहेत. आले. तिकडून बघा, इथे पण आलेले आहेत चिकू भरपूर. चिकू भरपूर आहेत. आणि वासरू बघा छोटासा बसलाय हे बघ, इथे बकरी, झाडाच्या खाली. इथे बकरे आहेत. हे मुळा आहे इथे. हा ना, हा मुळा आहे. हा मुळा हे आहे. बघ ना मुळाची भाजी. मुळ्याची भाजी आहे. हे उसाचं शेत आहे. हे चहाच आहे. आणि हे कांद्याची पात आहे. हा ही बघा, ही कांद्याची पात आहे. छान आहे ग. ही कांद्याची पात आहे. पाती लावलेल्या आहेत त्या सगळ्या. हे सगळं त्यांचं शेत आहे. किती छान आहे ना एकदम. आणि कांद्याची पात बघा. हे कांद्याच्या पाती लावलेल्या आहेत. बघा आम्ही मळ्यामध्ये आहे आणि सगळं मगाशी आनंदची बायको सगळं दाखवत होती मला. आणि हे सगळं सांगत होती असं आहे, हे ते तसं आहे, मुळाची भाजी वगैरे सर्व दाखवत होती. हे कडुलिंबाचं झाड आहे. हे बघा एक कडुलिंबाचं झाड आहे, त्याच्यावर पोपट आहे, छोटासा. पण तो आम्ही गेल्यावर उडून जाईल म्हणून जात नाही पुढे. पण छान आहे, आम्हाला इकडे आवडलं. आणि या नेहमी दरवर्षी आमची पालखी इकडे लास्टच्या एंडिंगच्या लास्टच्या दिवशी इकडे असते. 9 वर्ष झाली. 9 वर्ष झाली, पण छान म्हणजे सोय वगैरे छान करतात. तर मी ह्या वर्षी पहिल्यांदा आली आहे. तर दरवर्षी मी पालखीच्या शिर्डीलाच उतरते, पण ह्या दिवशी मी आज रात्री आली. तर आमची सोय सगळी घरातल्यांनी छान केली आणि घरातली माणसं पण खूप चांगली आहेत. आणि नेहमी या लोकांना भाकरी झुणका भाकर असते रात्रीची. तर त्या आई मला बोलत होत्या तू का नाही आली, पण आम्ही रात्री निघालो तर आम्ही सकाळी 5 वाजता आलो. तर आता मला तेव्हा म्हणून मी आता इकडे आली आहे शेतात. तर इकडचं त्यांचं मळ्यामध्ये आली बघा. दुपारच्या हॉल्टवर जाणार आहे आम्ही, गणेश कृपा. तर तिकडच्या हॉलवरती आपण भेटू. आणि तुम्हाला आता सध्या इकडे दाखवते मी जास्वंदीचं झाड वगैरे आहे बघा. हे जाम आहे. हे पण जास्वंद आहे. ही बघा, हे बघा, हे बघ जास्वंदाचं झाड वगैरे आहेत. डाळिंब आणि जास्वंद आहेत. ही सदाफुलीची आहेत ना ग. हो, ही सदाफुली आहे. आणि हे काय? अननस आहे वाटतं. हा, हे अननस आहे. सीताफळ पेरू. हा राजा आहे. राजा, हा राजा आहे. यांच्या घरातला आहे. राजा आहे. हे बघ, ही नाव ना काहीतरी बोलतात. विसरली मी नाव आता. नाही सांगितलं असं नाव. ही पण आणि चायची पत्ती आहे ना ग. हा, चायच्या पत्त्याच्या. चायचीच पत्ती आहे. हो बघ ना. काय वाटतं? आणि एकदम हायवेलाच आहे, छान आहे. मला तर खूप आवडलं इकडे. हे बघ, इकडे हे फुलं आहे. आणि यांचं घर बघा किती छान आहे. हे आहेत, काय माहिती आहे? काय बोलतात ती माहिती? शोची फुलं आहेत. नाही, याला नाव आहे. नाव नाही माहित मला. काय बोलतात ते यांना? चिनी गुलाब. हा, चिनी गुलाब, बरोबर. अच्छा. हे चिनी गुलाब आहेत. आता सध्या तरी गुलाब नाहीये. फुलली आहेत. हो. कळी आली आहेत फक्त याला. हे जास्वंद आहे. तुळस. आणि असा परिसर आहे त्यांच्या घराच्या बाहेर. आणि हे त्यांचं घर आहे.
हे बघा सगळ्यांनी बॅगा अशाच चोंबल्यात की विचारूच नका बघा. आणि भाऊ इकडे बसलेत आणि हा बघा आमचा सामानाचा टेम्पो आहे. आणि बघा इकडे इडली. हा हे बघा इडली बनवतात. तुमचं नाव काय? हा इडली बनवतात. आणि चटणी वगैरे झाली का? चटणी झालेली आहे. हे बघा चटणी. नाश्त्याची तयारी चालू आहे. आणि इडलीचा बॅटर आम्ही घेऊन आलो अंधेरीवरून, कारण की या लोकांना टाइम नाही बनवायला, तर आम्ही घेऊन आलो. बाई गं, हे विहीर आहे, खूप खोल आहे, पण मी नाही जावडं एवढी जवळ जात आहे. मला भीती वाटते म्हणून मी लांबूनच बघते. बघा दुधी लागलेले आहेत. दुधी आहे. अजून एक एक दोन आहेत दुधी. हो 2 आहेत ग. हा भोपळा आणि दुधी आहेत. हे बघा दुधी. आणि मस्त एकदम पाटी यांच्या परिसर. वाली लागले पावट्याच्या. हा ना. खाली, हा गाड्या दिसणार नाही तुम्हाला, पण ते खाली आहे. ते बघा गवार आहे का काय आहे, दिसली? हा नाही ग गवारच आहे. गवार आहे ना. हो. गवार आहे. रुईची झाड. आणि हे कढीपत्त्याचं झाड आहे वाटतं. शौरी नका दाखवू, शौरी नका दाखवू. पोपटवर मस्त होते रे. हे कुठे घेतात बघा कसे बसून. आपली ही दिंडी येते ना अंधेरीची, हा तर ही दिंडी 9 वर्षापासून आपल्याकडे आहे. हा. आणि आपण त्यांना काय नाही, फुल नाही फुलाची पाकळी सेवा करायला मिळते, त्याच्यात मग आम्हाला खूप आनंद आहे. आणि असेच दरवर्षी आमच्याकडे त्यांनी मुक्कामाला यावं ही माझी इच्छा होती. त्या पद्धतीनं त्यांनी ती मान्य केली आणि नेहमी आमच्याकडे ते मुक्कामी असतात. तर आम्हाला आनंद जसाच तुम्हाला आनंद असावा एवढंच आपल्या साईबाबा चरणी प्रार्थना करतो. असेच दिवस सुखाचे जाऊ बस. आणि या कधीतरी आमच्याकडे अंधेरीला तुम्ही. हो मी अंधेरीला येत होतो, पण त्यावेळेस तुमची माझी म्हणजे ओळख नव्हती. अच्छा. आणि अंधारीत मुंबईत सगळे गोदावरीचं दूध वाटले, मी टँकर घेऊन येत होतो. हा. अंधारीवरून जायचो, बाळासाहेब ठाकरेंच्या याच्याकडून जायचो. पवई नाका, आर्या कॉलनी, महानंदा डेअरी, कुर्ला, इकडं वाशी, सगळ्या डायरेक्ट हिंडलो मी, सगळ्या मुंबईत हिंडलो. आणि तुम्ही नेहमी यांना जेवायला काय रात्रीच्या ओढ देता? कधी बाजरीच्या भाकरी, हा एकदम टेस्ट. कधी बाजरीच्या भाकरी, कधी पिठलं, कधी हा, ठेचा, छान असतं. कधी हे लोकं काय, बोलतात ना वेगवेगळं खूप. जेवण मागितलं जेवायचं. हो बोलतात हे लोक. आणि त्यांनी बाबांमुळे माझी खूप प्रगती झाली, काय अडचण नाही. हा. बाबांमुळे सर्व काही आहे, आपण बाबामुळेच आहे. आणि हे जे रोडला जे लोक पायी दिंडी जातात ना, हा. तर ती 2, 2.5, 3 महिन्यापासून सारख्या दिंड्या रात्रंदिवस चालू आहे. हा. आणि त्या बाबांच्या मुळे रोजगार लोकांना, गरिबांना भेटला. कोणी हॉटेल टाकतंय, हा. कोणी गोळ्या विकतय, काहीतरी उद्योग करतय. म्हणजे कशामुळं? बाबांमुळे सगळ्या गोरगरिबांना कामं भेटून राहिले, रोजगार भेटून राहिलाय. हा. खूप छान वाटतंय लोकांना. आणि तुम्हाला पण छान वाटतं ना पदयात्रेंची तुम्ही हे करता ते. आणि वर्षातून तुम्ही एकदा येते ना आमच्याकडे, हा. तर तुम्ही नेहमी आलं तर थोडस एखादा कटाळ, पण आम्ही नाही करणार, हा. आम्ही करणार पण नाही. शाही भक्त आहे. आणि जीवनात काय, एकदा येणं आणि एकदा जाणे. पैशाला कोण खात? पैसा आम्हाला कमवायचा झाला तसं पैशाच्याच मागे माणूस पळते. पण परमार्थ सुद्धा त्याच्यातून केला पाहिजे. समोरच्याशी बोलण्याला जिंकलं पाहिजे, हो. कोणाला वाईट शब्द बोललं नाही गेलं पाहिजे. हा. छान तुम्ही सोय केलात, आम्हाला पण खूप आवडलं. धन्यवाद तुमचं. साईराम. हो साईराम, साईराम. शिरीष बघा अण्णा वाटतोय की नाही बघा तुम्ही. बघा इडली खाएंगे हम लोग. चटणी बनणार आहे. चटणी कसली बनवतो शिरीष? लाल कलर एकदम मिरचीची. आणि आम्हाला ना टेम्पो ड्रायव्हरने आम्हाला तिकडचे त्यांच्या शेतातली बोरं आणून दिलेत. बोरं पण छान आहेत. घेतली. चला आता मध भेटलंय आम्हाला.
मध काढा चाललोय. चायपत्तीचं झाड पण भेटलं मला. संजय साहेब तिकडे वेटिंग वर आहे. गुरांसाठी गवत आहे. गुरांचं गवत आहे. ही गोष्ट कसली आहे शेती हो? गुरांचं गवत आहे ते. हो का? हे ऊस मक्याची घेतली. ऊस लावले तू? ऊस नाही तो. ऊस नाही मक्का. बघा मध काढतोय लायू. कुठे आहे रे? कुठे आहे? होय हाय कुठे? अजून उडवतो का काय तू इथं? कुठं आहे रे? अरे मोठी आहे पागल. मोवीन आहे मोवीन. मोठी आहे. मोवीन आहे. आता कापला हा. तर कापला? फुल 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 काप घ्यायचं ना रे. उठव दिला. उठव ठोकून उठव. आता नाही काय करणार ते. उठव. काय नाही करणार. पकडी काढला हेच काढलाय. तेच पाहिजे आपल्याला. बघा मध काढलेलं आहे संजयने. मध आहे का? काय एवढी एकच. एवढं त्याची लक्ष कसा त्याला गेला? चावला पाहिजे. तुझा लक्ष कसा गेला? आपण इथं काढतो काय रे? हा. त्याला सोड काढलेला. एक वर्ष आपण याच्यावर काढला होता ना. पक्का. हे मध आहे. हे मी हर वर्षी काढतो. हे जो आहे ओरिजिनल मध आहे. मी हे मध काढल्यावर पालखीमध्ये पुढं चालतात तर थोडंसं मध आणि थोडा अद्रक ठेसून त्यांना दिला की म्हणजे खोकला वगैरे सर्दी वगैरे असले काही ती निघून जाते. हे ओरिजिनल मध आहे. असे मध मी भरपूर काढले. म्हणजे जेव्हा पण मी पालखीला येतो तेव्हा मी मध काढतो. हे 2 वर्ष झाले आता माझ्या संगती गणेश नाही आहे गायकवाड. त्यांना माहिती आहे की मी काढतो करून. अशामध्ये याच्यामध्ये मधामध्ये प्रकार आहेत की चावणाऱ्या माशा. पण ज्याला माहिती आहे तोच जाणकारी आहे तोच काढू शकतो. बाकीचे नाही. आधी कुठला मध असा आहे की बघितल्याबरोबर माशा अंगावर येतात आणि चावतात. म्हणजे हमला करतात तुम्ही आपल्याला. हर वर्षी काढता ना? आणि मी हर वर्षी काढतो. हर वर्षी काढतो पण मी घरी नाही नेत. आपलं ते पालखीमध्ये जे पण पोरं आहेत त्यांना मी देतो. आणि दुसरी गोष्ट काय ते आपण जो मेडिकल वगैरे मध्ये मध घेतो ना तो डुप्लिकेट आहे. हा ओरिजिनल आहे. तर जसं आपण बोलतो कंपनीचा ब्रँड डाबर असे भरपूर कंपनी आहे पतंजली वगैरे ओरिजिनल आहे. ते ओरिजिनल असतो. त्याच्यामध्ये मिक्सिंग असतो पण हे आहे ओरिजिनल. ओरिजिनल आहे. हे ओरिजिनल मध आहे. या मधासाठी बोललं ना तर भरपूर महाग भेटतो. पण हे गाव साईडलाच भेटणार तुम्हाला. आपल्या मुंबई शहरामध्ये भेटणार नाही. भेटतात तर ते मोठे असतात ते फायदा आहे नाही. ते त्याच्यामध्ये आणतात विकायला. ते विकायला येतात तर त्याच्यामध्ये अर्ध गुडाचं पाणी असतो अर्ध मध असतो. बस एवढंच मी बोलू शकतो. ओके धन्यवाद. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. क्या महाराज तुम क्या भूखे हो क्या हो? इमली तोड़ रहे हो? बेर तोड़. चलो बेर खाने अभी. हे बघा इमलीचं झाड आहे. भरपूर इमल्या आल्यात. बघा विहीर आहे. 50 किंवा 100 फीट असेल अंदाजी. बघा खूप खोल आहे विहीर. बघा मस्त नजारा आहे गावचं. कापलेला आहे. शिरीष हे का खातोय तू? मध हनी खातोय, हनी. पूर्ण रेडीमेड हानी. हा. हे आम्ही आता सध्या जस्ट मी झाडावरून काढून आणलेली तू गेलेला काढायला हा. तो खातोय. आणि आता दरवर्षीप्रमाणे मी यावर्षी असंच करत असतो. हा यावर्षी मला हानी भेटली आहे. हा चला गाडी का चमा गाडी काढतो. हनी खातोय सध्या. अरे काय तू बुट्टा खातो असं खातोयस? भैया बघ कसा खातोय. मध्ये सांगते गोला खातो तो गोला. बघा हा, हे असं
काय बनवते भाऊ सांगाय? पण आता इडलीला चटणी आहे ना, मग तुम्ही परत आता टमाटरची चटणी काय बनवत आहे? टमाटरची चटणी बरोबर इडली, आणखीन खोबरा चटणी नंबर 1. हा, ही पण चटणी मग कशी काढली मी. नॉर्मल चटणी. शिरीष त्यांच्या बिया काढून विकतात त्या खायला हा पण ना, वेगळे. आता सध्या चालू झालं ते सीझन. आणि हे बघा यांचं घर इथे छान दिसतंय. नाही काढत आहे त्या बिया आहेत सूर्यफुलाच्या. दिसत नाही. हा, खाऊन बघ. हे बघा हे बी खाऊन बघते. त्या कोवळ्या आहेत अजून, पण त्या सुकायच्या आहेत, मग त्या बरोबर होणार. घर आहेत. कुठे पडलं? चहा पत्ती घ्यायची ना, तू काढत होतीस का? आता आम्ही नाश्त्याच्या होल्डवर जाणार आहे आणि थोडं आम्हाला लेट झालं आणि पालखी इथे पोचली असेल आणि त्याच्या पुढे आम्हाला जेवणाचा हॉल्ट आहे, ते गणेश कृपा म्हणून हॉल्ट आहे ना. हो. यांचं माझ्या मिस्टरांचं नाव सुद्धा गणेश आहे. आणि हे बघा आमचे सीताराम शिंदे आणि अर्धी सगळी पुढे गेलेत आणि श्रवण पालखीवर सकाळीच गेलाय आणि आम्ही थोडं इथे राहिलो, जरा इकडचे व्हिडिओ वगैरे काढले, शेताबितात गेलो. छान आहे इकडे आणि हे लोक दरवर्षी इकडेच असतात, येतात. तर जेवण वगैरे माणसं खूप चांगली आहेत. तर आता मी तुम्हाला नाश्त्याच्या हॉल्टवर भेटेन. पदयात्री इडलीचा नाश्ता. किती वाजला हो तुमचा नाश्ता करायला? किती वाजला? 11 वाजले ना? 11 वाजले. 11:30 वाजले. अरे बाप रे. हे बघा मी बायको हे घे ना, काढते ना. तेव्हा सगळे पदयात्री नाश्ताच्या करायला. मला हातात आईस्क्रीम आहे. आणि बघा पदयात्री सेवेकरी आहेत. आजचा मेनू आहे इडली, साईराम, हा, बोला. सांबार, चटण्या आहेत. आपल्याला सहकार्य केलेले श्री साई 4 प्रकारची चटणी, जीव पालखीच्या वतीने आपल्याला सांबार आणि चटणीचं सुद्धा देण्यात आली आहे. त्याच्यात मंडळाच्या वतीने चटणी आणि सांबार होतं. आणि सेवेकरी आमचे भाऊसाहेब सुरटे, महेश गायकवाड, विनायक मोरे, गणेश गायकवाड, राजेश नेमान आणि सर्व पदयात्रींचा सुद्धा इथे गाण्याचा कार्यक्रम चालू आहे. हो, संजय जाधव राहिला. हा, त्यानंतर थोड्या वेळानंतर आईस्क्रीम वाटप आहे. आईस्क्रीम वाटप आहे. कोणीतरी सहकार्य करा आईस्क्रीम साठी. आणि हे बघा भाऊसाहेब आहेत, इडली वाटप काय वाटप. संजय जाधव आईस्क्रीम खात आहेत. काय कामाचा नाही तो. आणि तिकडनं पण काढा जरा असे. असे बसतो. हे मामा भेटेल दर्शन. किती इडल्या घेतल्यास? 4. किती घेतल्या? त्यांनी खाऊन झाल्यात आणि 2च प्लेट घेतला वाटत. मामा हे बघा ना, तिसरी प्लेट चालू आहे. कोणाची? आमच्या मधला. का तुझी शपथ का? ए श्रवण, हे बघा लाची निशाणी आलेली आहे आणि आमचा सिद्धेश दादा आता आलाय. आणि दादा श्रवण आता नाश्ता करायला आता आले ते लोक. साईराम. साईराम साईराम. हे बघा
बघा लालच्या निशाणीचे आता आले जेवाय नाश्ता करायला. चटणी आहे. बघा चामी आमचा. बघा श्रवण. तू मगाशी ओळख करून दे सर्वांची. हा घेतलं ना. बोल तू बोलतेस का? हा आनंद मगाशी झालं त्याची ओळख. तू खातो काय कधी बसून? अरे अरे 2 प्लेटी घेतलेल्या आहेत शिरीषनी. काय रे 2 प्लेटी कुणाला? मी मलाच खातो. एक प्लेट मेंदूवडा ए थँक्यू कुणाला बोलणार रे? मी मलाच बोलतो. ते याच्यामधला बोलला तू, रेसॉर्ट मध्ये बोलला ना की मी मलाच थँक्यू बोलणार. तसं झालंय तुझं. म्हणजे ते आम्ही फार असेल. साखर पाहिजे काय? काय म्हणजे आनंद झाला. माझ्या नावाने बघा. सर्व माझ्या नावाने सर्व साखर खातात हा आणि नाव माझं तुमचंच नाव आलंय सगळीकडे. माझ्या साखर नावाने जातो तो पहिला तो साखर खाणार आहे. संजा. काय कामाचा पण नाही. हे बघा एवढी सेवा करतोय बाबांची, काहीतरी फळ भेटणार आहे त्याला, है ना सिद्धेश? किती किलोमीटर चालला तू आता? चाललो असतील आता 5-6. तू काय पहिल्यांदा ब्लॉग मध्ये बोलतोय लास्ट बोलायला? लासू काय इकडे आता झोपायला लागली मला. हा मग किती ब्लॉग झाले आपले? झाले 10-12 झाले. मग याच ब्लॉग मध्ये तू नाही चालू केलं ना म्हणून बोलले. श्रवणने केला माहिती फर्स्ट वाला ब्लॉग चालू. हा बघा किती इटला खाल्लं रे? काय पण आणि ही बघा ए मॅडम ही बघा परत सांबारासाठी टेस्ट करायला आले. आणि उर्मिला बघा व्हिडिओ. तर कशी इटल्या किती खाल्ल्या? 2च खाल्ल्या बस. का ग? आणि तू गाडीतून कशी आली? बसनी आली कशी आली? बसने आलो बाबा. गर्दी होती? गर्दी तुमच्यावर आली ना? तुमच्यावर आली ना? कशी गर्दी वगैरे ती कसं वाटला प्रवास? उर्मिला बोल ना. एकदम मस्त मस्त. चांगला व्हिडिओ सुखदायी प्रवास. मग तुमचा व्हिडिओ बघितले आम्ही गाडीमध्ये म्हणून तुला बोलते. रील्स बनवत. हा मग ते दोघींचे तुमच्या बघितले व्हिडिओ म्हणून तुला विचारलं ना प्रवास कसा झाला. आम्ही रात्री गाडीमध्ये बघत होतो तुमचे व्हिडिओ. हा हे बघा सेवेकरी आता नाश्ता करतायत. किती इटल्या खाल्ल्या? 10 इटल्या दिसतंय तुमच्या. 10 इटल्या खाल्ल्यात ते. आणि परत इथे पिंकीचे बाप्पा पण बघा आणि भाऊ सुद्धा पण आहेत आणि हे भाऊ सुद्धा आहेत. आणि इडली सुद्धा राहिली आहे, सांबार आहे. सगळे आराम करतायत. थोड्या वेळाने परत पदयात्री चालू होईल यांची. जेवणाच्या होल्डवर मुंबईतील जू पालखीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश मेहर साहेब आहेत. यांचा आपल्याला प्रत्येक वेळा प्रत्येक वर्षी आम्ही एक दुसऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असून ह्या पालखीला सहयोग हे पण देतात, आम्ही पण देतो. रस्त्यामध्ये काय कमी जास्त असेल तर हे आम्हाला मदत करतात, आम्ही त्यांना मदत करतो. त्यामुळे आमचा हा प्रवास एकदम साईमय आनंदात होतो. त्यामुळे परत एकदा मी जगदीश साई यांचे इथे आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे त्यांच्या मंडळाच्या वतीने चटणीची आणि सांबारची व्यवस्था करून दिली. त्याबद्दल आमच्या साईबाबा सेवा समितीच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. ओम साईराम. ओम साईराम. धन्यवाद. हे बघा आमचे सेवेकरी जेवण सुद्धा वाटप करतात आणि भांडी वगैरे सर्व भांडी. आणि हे बघा शिरीष बघा सकाळपासून त्यांनी डोक्याला तो फडका बांधलाय, काढलाच नाही. आणि आमचे भाऊ बघा टोप घासतायत.
वहिनीला व्हिडिओ गेलाय हा बघा, व्हिडिओ तर पाठवलाय मी. अंडा कळशी पण घासतेत आणि हे पण सर्व आहे. कात्या मग ते कोण आणून देत नाही. हा बघा, हा अण्णा बनलाय. नमस्कार नमस्कार. कसं वाटतंय तुम्हाला बोरिंग आपसून? खूप छान वाटतंय. हा, आणि याला मुलगी पण बघा खूप मेहनती आहे. यांचं लग्न तर झालेलं आहे, ते घरी काम करतात. आता पदयात्रीमध्ये आलेत पालखीला, तर तिथे पण काम करतात. आणि हे भाऊसाहेब पण आहेत. कात्या करते, कोण कात्याच आणून देत नाही. तर आता आम्ही नाश्त्याचा हॉल्ट झाला आहे. आता आम्ही दुपारच्या हॉल्टवर जाणार आहे. आणि टेम्पो जेवणाचा पुढे गेला आणि आम्ही बघा नेमके 4 जण आहे गाडीमध्ये. आणि आमचे गणेश गायकवाड गाडी चालक गाडी चालवतात बघा, पुढे असतायत. आणि खूप गरम होत आहे. आणि बघा जेवण आता केलंय चालू. भाऊ बघा प्लेटी पुसतात. काकडी आहे, सोने घे काकडी घे, बीट आहे, भात आहे, गोडी डाळ आहे आणि काय चवळीची भाजी आहे ना, आणि नल्ली आहेत. आणि बघा हे सेवेकरी आहेत, सगळ्यांना जेवण देतात. श्रवणनी घेतलं जेवायला. अजून कुठे बस ना, गाडीत बसू. आता आम्ही दुपारच्या हॉल्टवरून चाललो आहे धर्मशाळेत. पालखीवाले आता तिकडे येतील तर रूम बुक करायला चाललो ना आपण. तर आता आपण तिकडे भेटू. कुठे जात आहे? धर्मशाळेतच चाललोय, पण तिकडे आता आपण भेटू. आम्ही निघालोय. पालखी सुद्धा निघाली आहे. हे टेम्पोचे चालक आहेत. आणि इकडे बघा भरपूर पालख्या आलेल्या आहेत. हे बघा धर्मशाळेच्या इकडचा परिसर आहे. दत्त साई मंदिर, आंबोली अंधेरी, पश्चिम मुंबई. बघा हे बघा संजय भाऊंच्या डोक्यावर बॅगा ठेवल्या आणि आम्ही चाललोय आता रूमवर. आहे बघा, हा मेहनती आहे, खूप मेहनत घेतो. आमच्या पण बॅगा घेतल्या, बॅगा उठल्यात. आता आमच्या बॅग पण देतात. ये ना, कॉमेडी वाटेल द्या. नको. हे बघा चाललोय आम्ही आता रूमवर. हे बघा ही बॅग. हे बघा चाललोय मी, चालली आहे मी पण. बघा हे चाललेत. बघा बघा मंदिरच्या बाहेरचा परिसर आहे. आता मी मंदिरात चालली आहे.
हे बघा आमची मंडळी चाललेत. मंदिर जाना है ना. मंदिरच्या बा इकडून आम्हाला जायचं दर्शन करायला. तर आम्ही मोबाईल ठेवायला चालली आहे. बघा हे बघा मी पण इकडे आहे आणि आनंदची बायको थंडी वाजते म्हणून स्वेटर घातली आम्ही उद्या पण दर्शन करणार ना आपण. हो उद्या पण जाणार. आम्ही आता लवकर आलो ना रूमवर तर आता बसून काय करायचं. तर म्हणून आम्ही दर्शन करायला आलो आणि गर्दी सुद्धा नाही आहे, थोडी कमी आहे. मग आम्ही दर्शन करायला आलो.